स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये रक्तदान व मरणोत्तर नेत्रदान शिबिराचे आयोजन। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 60व्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान व मरणोत्तर नेत्रदान शिबिराचे आयोजन 25 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे। विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सर्व शैक्षणिक संकुले यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 10:30 वाजता विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये या शिबिराचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर यांच्या हस्ते होणार आहे। या प्रसंगी सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर उमेश नाईक यांचे नेत्रदानाविषयी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे। तरी शिबिरासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर डी पवार यांनी केले आहे। नमस्कार, मी डॉक्टर मनोहर चास्कर, कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ। महाराष्ट्र शासनाने आदरणीय स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या 60व्या पुण्यतिथी निमित्ताने सर्व विद्यापीठांना विविध कार्यक्रम घेण्याची सूचना केलेल्या आहेत। स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सूचनेपेक्षाही आदरणीय स्वातंत्र्यवीरांचं वि.दा. सावरकर यांचं कार्याचा तरुण पिढीला सर्व त्यांच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून आमचंही आद्य कर्तव्य आहे का त्या निमित्ताने विद्यापीठ स्तरावरनं माझ्या 4ही जिल्ह्यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर विविध महाविद्यालयामध्ये या निमित्त वेगवेगळे कार्यक्रम पुण्यतिथीनिमित्त आयोजित झाले पाहिजेत आणि त्यांच्या कार्याची माहिती तरुणाईला व्हायला पाहिजेत अशी माझी कुलगुरू या नात्याने अपेक्षा आहे। महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर्व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्फत रक्तदान शिबिर का जे सर्वात श्रेष्ठ दान आहे, त्याचबरोबर मरणोत्तर नेत्रदान हेही एक दान महत्त्वाचं आहे का ज्या दोन्ही दानांमुळे समाजाला त्याचा फायदा होईल। आणि म्हणून मी माझ्या सर्व विद्यार्थिनींना आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त असे आव्हान करतो की रक्तदान व मरणोत्तर नेत्रदान आपण सगळ्यांनी केलं पाहिजेत आणि ते करावं। किंबहुना कुलगुरू या नात्यानं मरणोत्तर नेत्रदानाची जो काही फॉर्मॅलिटी असतात ती मी आमच्या प्राध्यापकापासून आम्हा कुलगुरूपासूनच आम्ही सुरू करू, म्हणजे समाजामध्ये तो एक चांगल्या प्रकारचा संदेश जाईल आणि येणाऱ्या 60व्या सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त मी सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांना वंदनही करतो सावरकरांना व पुण्यतिथीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम घ्यावेत आणि एक चांगल्या प्रकारे रक्तदान सगळ्यांनी करावं अशी विद्यार्थ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। निश्चितपणे अतिशय चांगला प्रश्न विचारला। गेले वर्षभरामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे NSSचे जे कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहत आहेत ते प्राध्यापक डॉक्टर करजगी सर, त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा पुढाकाराने वेगवेगळ्या योजनांमध्ये, ॲक्टिव्हिटीजमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे अग्रेसर राहिलेलं आहेत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक योजनेमध्ये माझा विद्यार्थी हा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होत असतो आणि दिलेली शासनाने जी योजना आहेत ती तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी किंबहुना त्या योजनेतनं खऱ्या अर्थानं समाजाला काय फायदा होतोय याचा अभ्यास करत करत स्वतःही विद्यार्थी शिकत आहेत आणि सगळे कार्यक्रम उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी केलेले आहेत। तसेच आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्ताने होणारे रक्तदान शिबिर व मरणोत्तर नेत्रदान यामध्ये सुद्धा माझा युवा वर्ग
पाठीमागं राहणार नाही. जास्तीत जास्त रक्त संकलित करून गरजूंपर्यंत ते पोचवावं अशी अपेक्षा घेऊन सर्वजण रक्तदान निश्चितपणे करतील आणि एक चांगल्या प्रकारचा संदेश त्याच्यामधनं देतील. तसेच विद्यार्थी मरणोत्तर नेत्रदानाचा फॉर्म हाही भरून देतील आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये ह्या दोन्ही गोष्टीमध्ये पुढे राहील असा मला आत्मविश्वास वाटतो. आणि त्याच्यासाठीचं सर्व संपूर्ण नियोजन आमचे प्राध्यापक डॉक्टर करजगी सर करत आहेत. त्यांनाही मी या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. स्वातंत्र्य दिवस याची 60वी पुण्यतिथी संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे आणि या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विविध उपक्रम राज्यामध्ये राबवले जात आहेत. त्या अनुषंगाने विद्यापीठामध्ये या संदर्भात काय वेगळंपण असणार आहे की विद्यापीठाचं आपलं स्वामी रामानंद तीर्थ महाराज विद्यापीठाचं नावलौकिक हे खूप मोठं आहे. आपण आलात तसं आणखी बरेच NSS शांत जसं आपल्याला मी आत्ताच म्हणत होतो, बरेच विविध पुढाकार घेऊन आपण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण राज्याला पाहता येतील असे कार्यक्रम झाले. पण उद्याचं वेगळं पण काय असेल आणि साधारणतः मरणोत्तर नेत्रदान आणि रक्तदान शिबिरामध्ये किती पार्टिसिपेट होतील या 4 जिल्ह्यांमधील एकूण संख्या, एक अंदाज काय सांगता येईल या संदर्भामध्ये? खरं तर या 4ही जिल्ह्यामध्ये जेवढी माझी महाविद्यालय आहेत त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचं प्रत्येक महाविद्यालयामध्ये एक 100 ते 150-200 विद्यार्थ्यांचं एकक राहतं. तर मी अशी अपेक्षा व्यक्त करतो का माझ्या सर्वच विद्यार्थ्यांनी NSSच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वतः रक्तदान करावं व इतरांनाही प्रवृत्त करावं, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना किंवा समाजातील नागरिकांना, आणि सावरकरांच्या कार्याविषयी माहिती द्यावी. रक्तदान तर ते करतीलच, पण सावरकरांच्या कार्याविषयी ते इतरांनाही माहिती देतील. तसेच हा उपक्रम एका वर्षापुरताच न राहता प्रत्येक वर्षी रक्तदान व मरणोत्तर नेत्रदान या पुण्यतिथीच्या निमित्ताने वर्षानुवर्ष अशा प्रकारची जी काही ॲक्टिव्हिटीज आहेत, योजना आहे विद्यापीठाची, ती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी, प्रत्येक महाविद्यालयाने कार्यरत राहावं आणि हा वसा आणि वारसा या योजनेचा पुढे चालवावा असं मला वाटतं.